राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. आषाढी कार्तिकीला लक्षावधी वारकरी पंढरपूरला जातात. कुणी कळसाचं दर्शन घेतं, कुणी मुखदर्शन घेतं, कुणाचं पांडुरंगाच्या चरणांचं दर्शन होतं. पण पंढरपूर सोडताना त्यांच्या मनात एक खूप संमिश्र अशी भावना असते की पंढरपूर सोडावं तर वाटत नाही, पण सोडलं तर पाहिजे. आणि मला वाटतं त्याच्यातून एक भावगीत फार आमच्या लहानपणी म्हणा किंवा तरुणपणी, जातो माघारी पंढरीनं आता तुझे दर्शन झाले आता, असं एक भावगीत होतं. आता हे मला आठवण्याचं कारण असं आहे की काल महाराष्ट्राच्या रंगभूमीवर एक उपोषणाचं नाटक झालं. नाटकाची स्क्रिप्ट खूप चांगल्या पद्धतीने लिहिली होती. ज्या कोणी लिहिली होती त्याला त्याच्याविषयी शाबासकी दिलीच पाहिजे. अख्ख्या पवार घराण्यात 1970-71 पासून राजकारण मला जेवढं समजतं तेवढं कुणीही उपोषण केलेलं नाही. एकदाच कधीतरी प्रायश्चित्त म्हणून स्वर्गवासी अजितदादा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणच्या समाधीजवळ मौन व्रत घेऊन बसले होते. पवाराच्या घरात कुणी असं उपोषण केलं नाही. शेतकऱ्याच्या प्रश्नावर तर नाहीच नाही. कारण सहकारी साखर कारखान्याचा बोजबाऱ्या कसा उडाला आणि ते कसे गिळंकृत केले याच्या सुरस कथा आजही लोक सांगतात. म्हणजे बारामती परिसरामध्ये फक्त एक सूतगिरणी पवार कुटुंबियांनी काढली, तिचा पहिला सुद्धा सीझन झाला नाही असं मानतात लोक. आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावर आमदार रोहित पवार पंढरपूरला उपोषणाला बसले. आता बघा, जसं ते नाटकात प्रवेश असतात किंवा चित्रपटात एंट्री आपण म्हणतो, म्हणजे कोणत्या उपनायकानं कोणत्या नायकाच्या सहाय्यक भूमिकेत असलेल्या लोकांनी कधी प्रवेश करायचे सगळं ठरलेलं आहे. सगळं म्हणजे पहा की मुलाच्या काळजीनं रोहित पवारचे वडील आणि आई या पंढरपूरमध्ये आल्या. स्वाभाविक आहे, उतार वयात मुलाची काळजी वाटणं एका बापाला आणि आईला मी हे समजू शकतो. हे मी समजू शकतो. पण आजोबा आणि आत्या आले नाहीत. आजोबाचं त्याला ठीक आहे, त्यांची प्रकृतीमुळे ते फार दौरा करतील असं नाही, पण आत्या आल्या नाहीत. सुप्रिया सुळेनं हे उपोषण करू नये असं जाहीर सांगितलं होतं, तरी हे उपोषण करण्यात आलं. त्याहूनही पुढे पहा, पत्नी आणि मुलं देखील त्या उपोषणाला आले. तो व्हिडिओ तुम्ही पहा. मला अक्षरशः अशी हृदयात कालवा कालव झाली त्यावेळेस रोहित पवारची लहान मुलगी आणि मुलगा 3 दिवसाच्या उपोषणानंतर आपल्या वडिलांची जी काही शारीरिक अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यात जे पाणी आलं, नेमकं त्यावेळेसच डॉक्टर त्यांना सलाईन लावायला तिथं आला. या महाराष्ट्रातला आपण बघितला तर 99% वारकरी संप्रदाय हा शेतकरी आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या मला सांगा, बायका पोरं रडून सहानुभूती काय मिळवता रे? कित्येक कारखाने गिळले त्यावेळेस त्या शेतकऱ्यांचे बायका पोरं असेच रडले असतील. कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यावेळेस त्यांचे परिवार सुद्धा असाच रडला असेल ना. मला सांगा, कुठल्या उपोषणामध्ये अशा पद्धतीचं एक नाट्य होतं? मी रोहित पवारांच्या उपोषणाविषयी काही बोलत नाही. शेतकऱ्यांच्या काही प्रश्नावर त्यांची काही मतं असतील, पण मी जसं मागं म्हटलं तसं रोहित पवारांनी माननीय मुख्यमंत्र्याशी भेटून हे सोडवता आलं असतं. त्याला पंढरपूरमध्येच
येऊन उपोषण करण्याचं काय कारण होतं? हा सगळा परिवार गोतावळा जमा केला, जगाला तो दाखवला. अरे ती लहान लेकरं रडून पाहताना, मलाही नातवंड आहेत, पोराच्या डोळ्यात आलेलं पाणी बाप सहन करू शकतो, पण नातीच्या डोळ्यात आलेलं पाणी आजोबा नाही सहन करू शकत. तुम्ही असं करून जगाची सहानुभूती मिळवताय. आणि त्यात मध्ये जरांगे पाटलाची एंट्री झाली. जरांगे पाटलांनी सुद्धा हे सांगितलं की कुटुंबाला इथं आणायला न पाहिजे होतं. आणि मला कधी नव्हतं, जरांगे पाटील ह्यावेळेस खूप रिलॅक्स मूडमध्ये होते. आणि त्यांनी भाषणात असं सांगितलं की कालपर्यंत लोक मला देवेंद्र फडणवीसचा माणूस म्हणत होते, आता मी रोहित पवारच्या उपोषणाच्या स्थळी आलो, मला उद्यापासून लोक पवाराचा माणूस म्हणतील. उद्यापासून नाही जरांगे साहेब, तुम्हाला पूर्वीपासून लोक पवाराचाच माणूस म्हणतात. फक्त तुमच्या तोंडावर म्हणण्याची कुणी हिंमत ठेवत नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही सर्व पक्षाच्या नेत्याला गावबंदी केली होती, त्यावेळेस रोहित पवारची महाराष्ट्र यात्रा चालू होती. त्यांना कसलीही बंदी नव्हती. फक्त तुम्ही ते उघडपणे सांगत नव्हतात. आणि तुम्ही विनोदी बुद्धीनं तो सांगितला की उद्यापासून लोक मला पवाराचा माणूस म्हणतील. मला माहीत नाही त्यांनी एक असा विनोद केला की तुम्ही जर मोदीला सांगितलं असतं तर मोदी शरद पवारला तांब्याभर पाणी आणून देते, तुम्हाला उपोषणाची गरजच पडली नसती. जरांगे पाटील, अहो मोदीला भाजपले सुद्धा समजू शकले नाही, तुम्हाला कुठून समजणार आहेत? मी जसं मागं म्हटलं की मोदीनं बारामतीमध्ये सांगितलं होतं की मी शरद पवारचं बोट धरून राजकारणात आलो. त्या दिवशी जे वक्तव्य माननीय मोदींनी केलं, त्याच्यानंतर आजपर्यंत शरद पवारनं कोणतं बोट हे सांगितलंच नाही कोणाला. त्याच्यामुळं कोण कोणाला तांब्याभर पाणी आणून देतं की काय, आता हा विषय राजकारणाचा खूप वेगळा आहे. आणि मग शेवटी एंट्री झाली स्वर्गवासी अजितदादांचे आवडते मंत्रिमंडळातील सहकारी भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक आणि स्वर्गवासी अजितदादाच्या शब्दात सांगायचं तर अंकल यांची एंट्री झाली. मी कापसासाठी 11 दिवस उपोषणाला बसलेलो होतो जळगावला. मला असं वाटलं एखाद्या दिवशी तरी येतील, माझं उपोषण सोडवतील, काहीतरी आश्वासन देतील, पण एकही दिवस ते आले नाही. 5व्या 7व्या दिवशी मी त्यांना निरोप पाठवला, कार्यकर्त्यांना पाठवलं. म्हटलं बाबा त्यांना विचारा पण ना की आपले चांगले संबंध आहेत, मला एकदा विचारा तर माझं उपोषण तर सोडा, काही आश्वासन तर द्या, वरती बोला. पण त्यांनी सांगितलं, मला वरतून सांगितलं आहे की अजिबात तिकडे बघायचं सुद्धा नाही, त्याला जितक्या दिवस बसायचं असेल तितके दिवस बसू द्या. काय बोलणं झालं काय नाही हे काही कळालं नाही. कशामुळे उपोषण सुटलं हेही समजलं नाही. फक्त एक बातमी अशी आली की मुख्यमंत्र्यांचं त्यांचं फोनवर बोलणं झालं, ते सगळ्या प्रसारमाध्यमानं दाखवलं. आणि 22 जूनला यांची एकत्र बैठक होणार मुख्यमंत्र्यांसोबत, आणि कोण कोण लोक उपस्थित राहतील त्याची यादी दिली. आणि पंढरपूरच्या देशपांड्यांचा पेढा खाऊन हे उपोषण सुटलं. हे उपोषण सुटल्यावर सरकारनं जसा निश्वास टाकला तसा पांडुरंगाने सुद्धा सुटकेचा निश्वास टाकला. आणि त्याहूनही बिचारी नामदेव मात्र या सगळ्या गोष्टीत अडकता अडकता सुटले. कारण हे उपोषण नामदेव पायरीकडे चाललं होतं. शेवटी पांडुरंगालाच दया आली आणि त्याने हे उपोषण सोडलं. कारण नामदेव पांडुरंगाचे असीम भक्त होते आणि अशा पद्धतीचं उपोषण त्याच्या पायरीवर व्हावं म्हणजे ही एक अभूतपूर्व घटना महाराष्ट्रातली झाली असती की अशा पद्धतीनं कोणी नामदेव पायरीवर कसलंच उपोषण केलं नाही. पण शेवटी पांडुरंगाची लीला आघात. लोगों को पागल बनाया, येड़ा बनाया, खुद पेड़ा खा के उपोषण छोड़ दिया. रोहित पवार, आपण आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाविषयी काय बोललात, विखे पाटलाविषयी काय बोललात, माझे मित्र राम शिंदेविषयी काय बोललात, तर म्हणले हे गाव जेवण घालण्यापुरतेच आहेत. अहो राम शिंदेने तर गाव जेवण घातलं, तुम्ही लोकांच्या जेवणात काय केलं हे सांगण्याची गरज नाही. चला, उपोषण सुटलं. धन्यवाद.